स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे 20 तारखेपासून स्वामी पुण्यतिथीपर्यंत म्हणजे 26 एप्रिलपर्यंत आपण भरपूर सेवा करणार आहे. पण ज्यांना वेळ नाही आहे, जॉब अभावी, कामामुळे त्यांना भेटत नाही काहीच करायला, त्यांनी गुरुचरित्र पारायण त्यांना करायचं मत नसेल, काही अडचणी असतील, वेळ नसेल, काही अडचणी, त्यांनी श्री स्वामी समर्थ या ग्रंथाचं पारायण जरी केलं 1 ते 21 अध्याय रोज वाचायचे तुम्ही, म्हणजे 7 दिवसांमध्ये तुमचं 7 पारायण होतं. हे जरी तुम्ही सेवा केली तर खूप बोलता ना मोठं फळ तुम्हाला त्याचं भेटेल. फक्त तुम्ही मनापासून आणि निरपेक्ष भावाने म्हणजे काही न मागता करा सेवा. तुम्हाला नक्की तुमच्या सर्व इच्छा करून कोणत्या अडचणी आयुष्यात राहणार नाही. कारण आपली माणसं मी सेवा केली लगेच मला फळ पाहिजे तसं नाही होणार आहे. आपल्या वेळ आल्याशी आपल्याला काही भेटत नाही. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. वेळ आली की आपल्याला भरभरून भेटणार आहे. तर तुम्ही सेवा करा, स्वामीची मनापासून सेवा करा, की तुम्हाला चांगले फळ मिळेल. त्यामुळे तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल, संक्षिप्त गुरुचरित्रही वाचायला जमत नसेल, तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या ग्रंथाचं रोज 1 पारायण जरी केलं म्हणजे 1 ते 21 अध्याय जरी वाचले तरी चालेल. ते 7 दिवसामध्ये तुमचं 7 पारायण. ह्याला खूप तुम्हाला 1च तास लागणार, जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कधीही केलं तरी चालेल. त्या वेळेचा असं काही अडचण नाही. फक्त तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आहे, ब्रह्मचारी पाळायचं एवढंच नियम आहे. पराण्यवरचे आहे, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही केलं तरी तुम्हाला खूप छान आहे. तुम्हाला तेही जमत नाही आहे तर कमीत कमी रोज 11 माळी मंत्र जप करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप तुम्ही रोज 11 माळी करा. तारक मंत्र तुम्ही रोज 11 वेळा म्हणा. ही सेवा जरी केली तरी तुम्हाला खूप छान आहे. पण ही सेवा तुम्ही म्हणता मी ट्रॅव्हलिंग करतो तेव्हा करतो नाही, ती मानसपूजा झाली तुमची. पण तुम्ही एका जागेवर बसून शांत डोळे बंद करून 15 मिनटं जरी घड्याळून 15 मिनटं जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्रात श्री स्वामी समर्थ या मंत्राची अखंड जप जरी केला तरी खूप छान आहे. किंवा 11 माळी जरी जप केला तरी खूप छान राहील. याचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटतील. मनाला समाधान मिळेल. की माझा पैसा येतो लगेच असं नाही होते. पहिले तुमची विचार करण्याची श्रेणी चेंज होते. तुम्हाला समाधान भेटतं. सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद भेटतो. तुम्हाला अपेक्षा कोणाकडून राहत नाही. तुम्ही समाधानी होता आणि समाधानी होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपण म्हणतो आपल्यामध्ये वागण्यात बोलण्यात चेंज होत राहतो. म्हणजे स्वभावामध्ये आपला बदल होत होतो. चिडचिडेपणा कमी होतो, रागवणं कमी होतं. म्हणजे तुम्ही म्हणता ना आपण धार्मिक झालो तर ऑटोमॅटिक त्या माणसाच्या स्वभावामध्ये पण चेंज होतो. त्यामुळं तुम्ही हे जर केलं तर तुम्हाला चांगले तुमच्यामधले पहिला चेंज तुम्हाला दिसेल. नंतर आजूबाजूचं तुम्हाला जे परिस्थिती तीही तुम्हाला बदलताना दिसेल. पण ती हळूहळू स्टेप बाय स्टेप होईल. एकदम चेंज व्हायला तर पण चमत्कार नाही का जादूचा खेळ नाही आहे. आपलंही कर्माची भोग आहे, ते भोगायची आपल्याला काही भेटणार नाही. त्यामुळे वेळोवेळी हळूहळू होत राहणार. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही करत राहा. तुम्हाला काही जमलं नाही तर तुम्ही दत्तभावनी वाचा रोज. तीही रोज 11 वेळा संकल्प करून वाचली तरी ती खूप छान राहील. तेही तुम्हाला उत्तम राहील. म्हणजे जी सेवा करायला जमलं तुम्हाला ती सेवा फक्त तुम्ही करत राहा. काही जमलं नाही तर तुम्ही तुमच्या आसपास झाड असेल, ती औदुंबराचं झाड असेल, तुम्ही औदुंबराच्या झाडाला रोज 108 फेऱ्या मारल्या किंवा 21 फेऱ्या घातल्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप करून जरी फेऱ्या घातल्या तरी तुम्हाला चांगले रिझल्ट भेटणार आहे. मनासाठी गोष्टी नक्की होतील. श्री स्वामी.